नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचे आणि मोठे अपडेट समोर आलेले आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1, 2, 3 तारखेच्या दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे पैसे जमा झाल्यानंतर लाडकी बहिणींना खूप आनंद होतो, परंतु त्याच लाडकी बहिणींना मनामध्ये एक धाकधूक असते. आता तुम्ही सांगाल का सर, नेमकी धाकधूक कोणती? लाडकी बहीण योजनेचे जर निकषांचा जर आपण जर विचार केला तर 2.5 लाखाचं उत्पन्न, घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी, त्याचबरोबर एका कुटुंबामधील फक्त 2 किंवा 2 महिलांनाच लाभ त्या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर ती जी महिला आहे ती महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेची लाभार्थी नसावी. त्याचबरोबर त्या महिलाने नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता जर घेतला असेल तर तिला पूर्णपणे 1500 रुपये येणार नाही. अशा अनेक अटी शर्तीवरती लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. परंतु तरी सुद्धा आतापर्यंत सर्वच निकष बाजूला ठेवून धाब्यावरती ठेवलं तरी चालेल, म्हणजे असं बोललं तरी आपण या ठिकाणी काही वावगं ठरणार नाहीये. कारण सर्व निकष बाजूला ठेवून सर्व लाडक्या बहिणींना सरसकट एका क्लिक वरती पैसे मिळत आहेत. परंतु हे पैसे येण्याच्या 4-5 अगोदर सुद्धा प्रत्येक लाडकी बहीण थोडीशी नाराज असते. तुम्ही सांगा का नाराज असते? तर ते नियम जर विचार जर केला तर त्या नियमामध्ये 80% महिला बसत नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडण्याच्या 4-5 अगोदर प्रत्येक महिलेच्या मनामध्ये भीती असते आणि हप्ता पडल्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण होतं. परंतु आता हा जो आनंद हा कायमस्वरूपी राहणार आहे. तुम्ही सांगाल का सर, कसं काय कायमस्वरूपी राहणार आहे? कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत. आता तुम्ही सांगाल सर, निवडणुका आणि लाडकी बहीण योजनेचा संबंध काय? कारण मित्रांनो, मागच्या वेळेस लाडकी बहीण योजनेची घोषणा ऐन निवडणुकीच्या काळामध्ये झाली आणि सर्व नियम बाजूला ठेवून सरसकट सर्वच फॉर्म अप्रूव्ह झाले. सर्वांनाच हे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. नवे तर ज्या लोकांचे फॉर्म अप्रूव्ह नव्हते झाले पण भरले होते आणि नंतर अप्रूव्ह झाल्यानंतर सुद्धा त्यांना सरसकट सर्व पैसे दिले. असं एक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, आतापर्यंत चालू होत आहेत. बाकीच्या योजना तिकडे बाजूला गेल्या तरी चालतील, पण आता लाडकी बहीण योजनेचे चांगले दिवस आले आहेत आणि यापुढे सुद्धा लाडकी बहीण योजनेचे चांगले दिवस येतील. याचं कारण मी या ठिकाणी सांगणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल प्रत्येक महिन्याला 3000 कोटी रुपये कर्ज केंद्राकडून घेतलं जाणार आहे. एकूण हे 32,000 कोटी रुपये, बघा 32,000 कोटी रुपये राज्य सरकार केंद्र सरकारकडून कर्ज घेणार आहे आणि त्यापैकी 3000 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला वापरले जाणार आहेत. मग तुम्ही विचार करा, आता तुम्हाला निधी कमी पडणार आहे का? नाही. तुमचे जे पैसे आहेत ते पैसे ऑलरेडी शासनाने वेगळ्या पद्धतीने तयार करून ठेवलेले किंवा सिक्युअर करून ठेवलेले आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेला पैशांची कमतरता कधीच पडू नये. का बरं असं झालं असेल? तर मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतोय, त्यावरून तुम्हाला कळेल. एक महत्त्वाची बातमी समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठे आदेश दिलेत. 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आता तुम्ही ही जी व्हिडिओ बघितली तर तुमच्या डोक्यामध्ये आणखी काहीतरी वेगळा विचार आला असेल की सर, या व्हिडिओचा आणि लाडकी बहीण योजनेचा काय संबंध? लक्षात ठेवा, निवडणूक आणि लाडकी बहीण खूप जवळचा संबंध आहे. निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहिणीची घोषणा झाली, लाडकी बहीण यशस्वी झाली, निवडणुकीमध्ये सरकार सुद्धा यशस्वी झालं. त्याच पद्धतीने आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सप्टेंबर पर्यंत ह्या निवडणुका कोणत्याही शर्तीवरती घेण्याचा प्रयत्न असणार आहे. 4 महिन्यामध्ये याच्या अधिसूचना काढण्याचा आदेश सुद्धा राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे एक विचार करायची गोष्ट आहे की जर समजा लाडकी बहिणीची जी संख्या आहे ती कमी झाली किंवा लाडकी बहिणींचे पैसे वेळेवर दिले नाही किंवा लाडकी बहिणींच्या कागदपत्रांची स्क्रुटनी लावली किंवा फेर तपासणी लावली तर किती महिला बाजूला येतील आणि त्याचा फटका 100% सरकारला बसणार, स्थानिक स्वराज्य संस्थेला बसणार आणि तो फटका सरकार कधीच ऍक्सेप्ट करू शकत नाही. आता तुमची टूप पेटली असेल की लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीही येणं बंद होणार नाही, लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत त्या अपात्र सुद्धा होणार नाही. एक 5 ते 6 महिने जोपर्यंत या स्थानिक स्वराज्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेला आणि लाडकी बहिणींना अजिबात धक्का बसणार नाही. हे पैसे त्यांना नियमित मिळतील. अशा पद्धतीने अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा थोडासा विश्लेषणात्मक अभ्यास करून मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेला आहे. कदाचित तुम्हाला ते पटेल नाही पटेल, पण
मला तरी 100% माहिती आहे की लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी होणार नाही. सरसकट या अगोदर जसे पैसे आलेत त्याच पद्धतीने पैसे आता लाभार्थ्यांना मिळतील. 5 ते 6-7 महिने तरी नो टेन्शन मध्ये हे पैसे तुम्हाला मिळतील असं या ठिकाणी संपूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये 1-2 दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे. त्या अगोदरच ही बातमी तुमच्या कानावर टाकण्याचा प्रयत्नासाठी ही व्हिडिओ या ठिकाणी बनवलेली आहे. अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.